महाराष्ट्र विधानसभा चुनाव के परिणाम में महायुति ने ईमानदारी से एक गर्वान्वित जीत हासिल की है। बीजेपी, शिवसेना, एनसीपी और गठबंधन ने विजय का खाता 235 से अधिक सीटों पर किया है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने यह जीत को ऐतिहासिक घोषित किया है। यह जीत लोगों के प्यार के बादलों की मिठास से प्रकट हुई है। आपके परिवार की सुरक्षा के लिए उद्देश्यबद्ध योजनाओं पर भरोसा दिखाने के लिए आपका धन्यवाद। ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे। आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही। मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही, पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही। कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आहे आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी यापूर्वी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले, काही आश्वासनं दिली ती पाळली नाही। आश्वासनं दिली, नंतर कर्नाटक मधलं आश्वासन घ्या, हिमाचल मधलं घ्या, आपल्या राजस्थान मधलं घ्या पूर्वीचं, की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले। आमच्याकडे पैसे नाही, आम्हाला पैसे नाही, असं आम्ही केलं नाही। आम्ही जे बोललो आमची हातपायापासून काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठली योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली। सगळे नियम आम्ही पाळले, सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारचे गाईडलाईन आम्ही पाळल्या, कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही। आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं। ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय, पैसे कुठून आणणार, पैसे कुठून हे फसवा आहे, आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली। पण तुम्ही कुठून की हे फक्त बोलताय, करणार नाही आणि विश्वासाचा भाग आहे। आम्ही 2-2.5 वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे। आम्ही कुठलेही काही त्याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही, जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर। लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं, लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे हे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला। यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला। 10 वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता, मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, 10 वर्षात राज्याला त्यांनी 2 लाख कोटी दिले, पण यावेळेस 10 वर्षामध्ये मोदीजींनी 10 लाख कोटी दिले। आता तर नवीन उदाहरण तर 76,000 कोटी वाढवून बंदर आहे, दिल्ली बंदर आहे, अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे, मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी असेल, अनेक प्रकल्पांना ते काही पाण्याची योजना असतील आमच्या, त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही